नमस्कार। दर्यापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय हालचाली वेगाने वाढत आहे, कारण 3 दिवसानंतर प्रचार प्रसार थांबणार असून 20 तारखेला मतदान होणार आहे। यासाठी सर्वच राजकीय पक्षातील उमेदवार आता ताकदीने मतदारसंघात जोमाने प्रचार करत असताना दिसते। तर या मतदारसंघातील अंजनगाव तालुक्यातील जनतेला कोण आमदार व्हावा व कोणते सरकार या राज्यात यावे या संदर्भात जनविकास न्यूजच्या माध्यमातून रिपोर्ट घेण्यात आलेला आहे। पाहूया। विधानसभा निवडणुकीचे आता आपल्याला माहिती आहे की 4 दिवस राहिलेले आहे, मतदानाचे 4 दिवस राहिलेले आहे आणि 19 तारखेला हा संपूर्ण प्रचार थांबणार आहे। याच आता अनुषंगाने संपूर्ण मतदारसंघामध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण कुठेतरी तापलेले आहे। प्रत्येक मतदारांच्या कोणाला मतदान द्यायचं, कोण विकास करेल, मतदान आता चर्चा करत आहे। आपण सध्या आलो आहे दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव शहरामध्ये। अंजनगाव शहरातील जनतेला कोण आमदार हवा, कसा आमदार हवा आपण विचारूया। या ठिकाणी काही नागरिक आहे। काय सांगाल काका, विधानसभा निवडणूक लागलेली आहे आणि या मतदारसंघात सध्या चौरंगी लढत आहे। गजानन लवटे, रमेश बुंदिले, अभिजित अडसूळ आणि वंचितचे अंकुश वाकपांजर। काय वाटते तुम्हाला मतदारसंघात सध्या परिस्थिती अशी वाटते की जो हे आहे रमेशराव बुंदिले तेच येणार आहे। रमेश बुंदिले हे भाजपमध्ये बंडखोरी करून त्यांनी युवा संमेलन पण ते काही नाही आहे ना, ते भाजपमध्येच जाणार आहे। जुने भाजपचेच आहेत ना ते, आणि सध्या भाजपचं चालू आहे ना, भाजप सरकार पाहिजे ना। काही तर म्हणतात की बा शेतकऱ्यांसंदर्भात भाजप सरकार हे योग्य नाही आहे, त्याच्यामुळे गजानन लवटेंना पसंती दिली। नाही नाही नाही, गजानन लवटे नाही, आपल्या मते तर बा आपण पाण्याचे आहोत, पाण्याला मारणार आहोत। अंजनगाव शहरातील काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारूया। काय सांगाल, सध्या विधानसभा निवडणुकीचे आता मतदानाचे 3 दिवस राहिले आहे, काय तुमच्या अंजनगाव मतदारसंघात काय परिस्थिती आहे? परिस्थिती सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे मशालची चालू आहे सध्या चांगली। गजूभाऊ लवटे स्थानिक उमेदवार आहे म्हणून तर त्यांनी आम्ही त्यांचंच काम करणार आहे, त्यांनाच। दुसरीकडे स्थानिक उमेदवार या ठिकाणी रमेश बुंदिले सुद्धा आहेत। नाही, त्यांनी 5 वर्ष खुर्चीचा लाभ घेतलेला आहे ना, तर माझं म्हणणं की बा दुसऱ्या माणसालाही समजा चान्स भेटला पाहिजे, कारण की त्यांनी तर केलेच कामं, पण दुसऱ्या माणसाला संधी भेटली पाहिजे, असं म्हणणं आहे बा माझं। काय सांगाल, सध्या शेतकऱ्याची परिस्थिती बिकट आहे, काय वाटते तुम्हाला? शेतकऱ्याची बिकट आहे परिस्थिती आणि सरकारने लक्ष द्यावं। काय वाटते कोण आमदार व्हावे आपल्या मतदारसंघामध्ये? गजूभाऊ लवटे गावातला माणूस आहे, कार्यकर्ता आहेत, चांगले आहेत, पण बाकी काय बोलू। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे अभिजित अडसूळ माजी आमदार या ठिकाणी राहिलेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उभे आहेत। शिंदे गटाचे अभिजित अडसूळ साहेब आहेत, ते 5 वर्ष आमचे इथचे आमदार राहिलेले आहेत, पण 5 वर्षात ते निवडून आल्यानंतर 5ही वर्ष मुंबईला असतात आणि फक्त निवडणूक आली तेव्हा इथं येतात आणि त्यांच्या घराला अक्षरशः जाळे लागले होते, त्यांनी फ्लॅट घेतलेला इथं। आता निवडणुकीच्या महिनाभरापूर्वी तो साफसूफ केला फ्लॅट आणि आता ते इथं आलेले आहेत। आम्हाला आमचा स्थानिक आमदार इथला पाहिजे आणि आमचे गजूभाऊ लवटे असे आहेत की आम्ही कधीही त्यांना आवाज दिला तर आमच्या एका आवाजावर ते येऊन आमच्यासाठी उभे राहतील। जर असा आरोप केला जातो की त्यांचे 2 दारूचे दुकान आहेत, असा आरोप चालू आहे। दारूचे दुकान म्हटलं भाऊ ते परवानाधारक आहे, ते 2 नंबरमध्ये दारू विकून राहिले काय? आणि कसं आहे, दारूची दुकानं म्हटलं तर तुम्ही सरकारला विरोध करा ना। त्याच्या अगोदर आपण बीजेपीची सरकार निवडून दिली, जवळजवळ 15 वर्ष होऊन राहिले, मग सरकारनं दारूबंदी करायला पाहिजे ना। ते यांच्या एकट्यावर आरोप करून तुम्ही काय सिद्ध करणार आहात? तुम्हाला जर करायची आहे खरोखर दारूबंदी, सरकार जर दारूबंदी करत असेल तर पूर्ण बंद करा ना दारू। तुम्ही दारूबंदी म्हणता आणि इकडे बंदच्या दिवशी तुम्ही दारू विकू देता, याच्यात सरकारचा हात आहे ना, तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हात आहे का? आपण करू शकतो का? आपण तर साधं काही घेऊन चाललो तर आपल्याला पकडतील ते, आणि सरकारच करू शकत नाही कंट्रोल, तर एकट्या माणसावर तुम्ही काय आरोप करता? महाविकास आघाडीचं सरकार आला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होती? 100% होती। आमच्या उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर 20 दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, ते पहिले मुख्यमंत्री आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सुद्धा ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील आणि त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात हे सुद्धा केलं आहे की 3 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी करू। परिस्थिती काय, राजकीय परिस्थिती? चांगल्या परिस्थिती आहे आमच्या इकडे। कोण वाटते आमदार कोण व्हायला पाहिजे? आमदार तर आम्हाला आमच्या मनानं घास पाहिजे, 1500 रुपये देणारा रमेश बुंदिले की तिकडे 1500 रुपये कोण देऊन आला? 1500 रुपये महायुतीतून अभिजित अडसूळ उभे आहेत, युवा स्वाभिमान पक्षातून रमेश बुंदिले उभे आहेत। मग आता तो देऊन झाला तर आमच्या विचारांना तोच आला पाहिजे।
जो 1500 रुपये देऊन तो आमदार व्हायला पाहिजे. हा कोण की बाहेर सुविधा केली ना त्यांना. तुमच्या मतदारसंघात 2 उमेदवार आहेत, गजानन लवटे आहेत, रमेश बुंदिले आहेत. आता हे आपल्या गावातलाच आहे आणि ते बाहेर गावची पार्टी आहे. पण आपल्या मतदानात हेच आहे की काही लोकांना याली आणला पाहिजे आणि काही लोकांना त्याली आणलं पाहिजे. म्हणजे दोघांची भांडण लागले नाही पाहिजेत. आपलं म्हणणं आमदार तर एकच होणार ना. आमदार तर एकच होणार आहे. हो काय शेतकऱ्याची परिस्थिती काय तुमच्या नाही वावर नाही आपल्या पैसे. अजून आम्हाला ते पैसे नाही आले. ते 1500 रुपये दिले ना ते आम्हाला 1 रुपया नाही आला अजून आजपर्यंत नाही आला आम्हाला. 1500 तरी आम्ही त्याची ओढ करून आलो. 1500 रुपये भेटले नाही तरी तुम्हाला पाहिजे. आलेच नाही 1 रुपया नाही आला. हे आले 3-3, 4-4 वेळा पैसे आले पण महालक्ष्मीला 1 रुपया नाही आला अजून. तुम्हाला पैसे नाही आले तरी तुम्हाला सरकार पांढरे खानापूर या गावामध्ये आपण आहोत सध्या. या गावातील नागरिकांना काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे आपण जाणून घेऊया. काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे यावेळेस? अंकुश भाऊ वाकपान, अंकुश वाकपान, वंचित बहुजन आघाडी. त्याच्या विरोधात इकडे गजानन लवटे आहेत, अभिजित अडसूळ आहेत, तिकडे रमेश बुंदिले उभे आहेत. नाही आमची वंचित बहुजन आघाडी. मतदान होणार आहे. कोण आमदार व्हायला पाहिजे या मतदारसंघात? लोकशाहीच्या निर्णयानुसार जे काय असेल ते असेल. लोकांची मत आहेत ते एक गुपित सर्व विषय असतो. गुपित पण कसा आमदार पाहिजे तुम्हाला? आमदार तसं मला असं वाटतं की काहीतरी मुलांचं शिक्षण, मुलांचं भवितव्य काहीतरी सुधारलं पाहिजे. काही कामाची गोष्ट असते लोकांनी, बाकी लोकांचं काय असते नियम काय कानून कायदे चांगले व्यवस्थित असले पाहिजेत. लोकांचे शिक्षण, लोकांची अटी पूर्ण सर्व परिपूर्ण झाले पाहिजेत. बाकी या गोष्टी असतात. बाकी असं आपल्या महागाई भरपूर वाढली आहे. महागाईचं तर सरकारकडे आहे ते अवलंबून. आता काय करणार? महागाईचा जो अनुभव आपला अनुभव आहे. आता तेल महाग झालंय. 2200 रुपयाचा 2800 रुपयाचा तेल डब्बा झाला. ते तरी कमी आम्हाला आपल्याला वाटते. आपण गरीब माणूस धावून कमावून खाणारे माणसं आपण आहे की नाही. तर काहीतरी कमी आपल्याला पण वाटते थोडंसं. आपला खासदार आमदार असा की काहीतरी नियुक्ती असली पाहिजे व्यवस्थितपणे. काय सांगाल तुमच्या मतदारसंघात सध्याच चौरंगी लढत आहे? गजानन लवटे, अभिजित अडसूळ, रमेश बुंदिले किंवा वंचितचे युवा उमेदवार आहेत अंकुश वाकपानकर. काय वाटते या मतदारसंघाची राजकीय परिस्थिती काय? या मतदारसंघात राजकीय पक्षी फारच वेगळी आहे. कशी चौरंगी लढत होणार आहे. त्याच्यात स्थानिक लेवल शेतकऱ्याचा मुद्दा पहिले उचलणं गरजेचं आहे. कसं आहे, कापसाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही. शैक्षणिक पातळीवर कोणीच असं बाहेरचे पार्सल लोक जे येणार आहेत त्यांनी पण केलंच नाही. आता पार्सलचा मुद्दा हे म्हणूनच आहे स्वतःहूनच. स्थानिक लेवलवरचा आमदार असणं गरजेचं आहे. आणि विषय म्हणजे स्थानिक लेवलवर त्यांना सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे शेतमालाला भाव देणं गरजेचं आहे. आणि शैक्षणिक रोजगार जे आहेत ते करणं महत्वाचे आहे. बाकी तर होणारच आहे. पहिले लाडकी बहीण योजना सुरू केली म्हणते महायुती सरकारने. नाही, लाडकी बहीण योजना सुरू केली म्हणजे की लय मोठं त्याला हे केलं नाही. त्यांना सुरू केली की तेल वाढून दिलं, साखर वाढून दिलीच. त्याच्यात काही लय मोठा परिणाम नाही. पण तो काही जाणार बा असा विषय तो होणारच नाही. पण जनता हुशार आहे, तत्पर आहे की काय करावं लागते. आजचे दिन आने वाले आजचे दिन तर 15 लाख रुपये अजून शेतकऱ्या खात्यात नाही तर कोणाच्या खात्यात नाही पडले. 1500 रुपये भेटले ना महिन्यात. 1500 रुपये दिले म्हणून काय मोठं हे नाही केलं. ते आखरी जनताच आहे. काय सांगाल? काय वाटतं तुमच्या मतदारसंघाची सध्या काय वाटतं राजकीय परिस्थिती? आता राजकीय परिस्थिती आमची अशी आहे की आमचे प्रश्न आहेत. बेरोजगारी वाढलेली आहे. शासन कोणाचंही हो, आम्ही महाविकासआघाडीची गळी, महायुतीची गळी, शासन कोणाचंही हो महाराष्ट्रात, त्यानं आमची जे तरुण मुलं आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्याचे खूप मोठे प्रश्न आहेत. जर सत्तेत युती आली तरी त्यांनी शेतकऱ्यासाठी तेवढं काम करावं. आणि आमचे तरुण जे बेरोजगार पोरं आहेत त्यांच्यासाठी काम करणारं जे शासन राहील हेच महाराष्ट्रात त्याचं शासन टिकून राहील. जे शेतकऱ्यासोबत राहतील, जे आमच्या तरुण वर्गासोबत राहतील, जे आमच्या जे शिकलेले पोरं आहेत त्यांना जे नोकरी देईल हे शासन हमेशासाठी टिकून राहील. शेतकऱ्यासोबत जो माणूस राहील, जे शासन राहील, तरुण पोरांसोबत जे शासन राहील, त्याचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याचं काम करतील हे शासन आम्ही याच्या पुढेही निवडून देऊ. माहिती सरकार म्हणते आम्ही लाडकी बहीण 1500 चालू केले, पुढे आमचा पुन्हा सरकार आता आम्ही 2100 रुपये चालू करणार. हा, आता काँग्रेसवालीचं मत आहे की आम्ही 3000 करू. आम्ही गोष्ट ऐका कोणाची? काँग्रेसचा नारा आहे की आम्ही 3000 रुपये देऊ निवडून आल्यावर. हे म्हणतात आम्ही 2100 देऊ. 1500 आम्हाला भेटले, सरकारचे धन्यवाद मानतो. 1500 रुपये आमच्या महिलांना मिळाले ते धन्यवाद. पण आता काँग्रेसवालीचं असं मत आहे की आम्ही जर सत्तेत आलो, महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर आम्ही 3000 रुपये देऊ. आम्ही दुष्पळीत पडेल की ऐकावं तरी कोणाचं? काँग्रेस हे मतदारांना लालच देत आहे का असं वाटतं तुम्हाला? मतदान घेण्यासाठी लालच म्हणजे 3000 रुपये महिना बा हे 2100 देणार आहे तर आम्ही 3000 रुपये करू. ते सांगता येणार नाही. कसं आहे की दोन्ही पक्षाची आपापल्या भूमिका असतात.
युतीवाले आपली भूमिका मांडतात, महायुतीवाले आपली भूमिका मांडतात, त्याच्यात बोलता येणार नाही. कुठेतरी काँग्रेसनं पहिले या लाडक्या बहिणीला विरोध केला होता म्हणते. बोलले होते त्यांनी विरोध केला होता की बा हे फसवी योजना आहे म्हणून. तरी पण काही जनतेचा फायदा झाला त्याच्यात, गरीब लोकांचा. पण त्यांनी आता 3,000 रुपये आम्ही असे देऊ केलं तर ते त्यानं असं पुरं त्याचे जे स्टेटमेंट आहेत 5 शेतकऱ्याचं, तरुण रोजगाराचं आणि महिलांना आम्ही 3,000 रुपये देऊ, ते आता ते ठरवतील पक्षावाले. कोण आमदार व्हायला पाहिजे तुमच्या मतदारसंघात? आमच्या मतदारसंघात जो आमच्या शेतकऱ्याचं काम प्रश्न उचलील, जे जनतेचा फायदा करील, जे आमचे तरुण रोजगार पोरं आहेत, जे शिकून सवरेल, ते रोज कामाले जातात, किडीच्या कामाले जातात, त्यांना जो न्याय देईल तो आमदार आम्हाला हवा. ते कोण आता निवडून तर सांगता येत नाही, पण मी बी ऑटोवाला माणूस आहे. तुम्ही ऑटोवाले जरा तुम्ही तर मतदान तर करणार ना? मी बॅटले मतमारी माया पक्ष आहे बच्चो कडू, तोच माया पक्ष बच्चो कडू आहे. तो ज्याला मत मारायला लाईन तो जो माणूस उभा करेन त्याला मत मारीन. बॅटची सध्या काय वाटते? बॅट तर निवडून येईल? बॅटचं येते आम्ही जे मारणारच आहोत बॅटले मत. आम्ही बॅटवाले माणसं आहो. हे कोणाला कोणही मारो बा काही जनने मला, पण मी बॅटले मारतो. आपल्याला काही कोणा 2 पैसे कोणाचे खायला लागत नाही. आमच्याकडे गजानन लवटे आहे. हो, गजानन लवटे कसा आहे ते गावातला माणूस आहे. हे आता कोवळला भावात आहे, अळसू मगही होता. काय केलं ते? सोयाबीनला भाव नाही आहे, कपाशीला भाव नाही. काय तेच ना, आहे नाही ना. ते उद्धव ठाकरेच्या वेळेस बापाला त्यानं कर्जमाफी, अजून सोयाबीनला भाव काय होता नाही रे? हो, आता भाव काय? कापसाले भाव किती दिलता त्यानं? मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहिजे तुम्हाला? मुख्यमंत्री आपल्याला उद्धव ठाकरे पाहिजे. हा, 2.5 वर्ष त्याला काय केलं ते? 1500 रुपये वाटले खायच्या, ते किती काढले ते? हा, शिंदे ना तेल वाढून द्यायला लागले. 40 रुपये किलो गहू झाले. सांगा आता, रात्री तेल आणला मी 2 किलो, 152 रुपये किलो तेल. हाँ, पन्नी में लाया था वो भी गिर गए। हाँ, घर को डालते डालते पता मेरे को 105 रुपये किलो तेल था राजन, कहाँ चले गए वो तेल के भाव? 70 क्या किलो हो गई। संघात चौरंगी लढत आहे. काय वाटते दर्यापूर मतदारसंघात कसा आमदार व्हावा पाहिजे, कसं सरकार तुम्हाला हवं? आमदार असा पाहिजे की जेणेकरून त्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत, बऱ्याच दिवसापासून तो साखर कारखाना बंद अवस्थेत आहे, त्याच्यानंतर शहानूर आणि तापीचा जो प्रकल्प आहे, नदीजोड प्रकल्प, तो बऱ्याच वर्षापासून थंड अवस्थेत आहे. त्याच्यानंतर अजून आपल्या इथं कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाते, त्या हिशोबानं सूतगिरणी आपल्या इथं आवश्यक आहे. आणि संत्र्यासाठी मार्केट अवेलेबल पाहिजे. संत्र्याचं एक क्लस्टर चालू भूमिपूजन 2-3 वेळा झालं, पण अजून मालाची आवक नाही, काही नाही. रमेश बुंदेले मागील 5 टर्न आमदार होते, त्यांच्या विकास कामाबद्दल काय वाटतं? विकास काम आता कसं आहे, आमदार झाल्यानंतर तो थोडाफार तो विकास तर होणेच आहे. विकास होत नाही हा भाग नाही. आमदार बुंदेले हो कोणी हो, विकास तर थोडाफार होणेच आहे. पण मुख्य कारण कसं आहे, शेतकऱ्यासाठी समजा आजीवन, समजा ज्याला आपण शाश्वत हे म्हणू, व्यवसाय म्हणा किंवा कोणतंही एखादं असं काही झालं पाहिजे. साखर कारखाना झाला, त्याच्यानंतर सूतगिरणी झाली. 3,000 करू नाही आले. लोकसभेला राहुल गांधींनी म्हटलं होतं की आमचं सरकार आहे खटाखट 8,500 बरोबर आहे. आलं का त्याचं सरकार? आलं नाही. मग आता भाजपनं शेतकऱ्याला कशासाठी काय केलं? आता पीक विम्याचे पैसे काढाकून लावले, पीक विमा भराकून लावले. कुठे पैसे आले? कर्ज माफ करतो म्हणे, कुठे कर्ज माफ झालं? मग आता शेतकऱ्यावर यांना रोजगारावर यांना महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील. हा हा बिलकुल लागतील. ते म्हणजे अनुभव आहे गेले, ते पहिले नेहरूजी पासून अनुभव आहे, तर इंदिरा गांधी पर्यंत अनुभव आहे गेले. हो, पण ह्यात हे लुच्चगिरी निघाली आहे म्हणून ते सरकार दबली आहे.